हॅलो, वेलकम लर्नर्स. चला तर आज आपण शिकूया रंगांची मजा. रंगांची मजा काय असते? ओके. रंगांची मजा ऐका आणि वाचा. ओके, 2 मिनटं. ओके. एके दिवशी शुभदा शाळेत चालली होती. तेव्हा एक फुलपाखरू तिच्याजवळ आले. शुभदा शाळेत जात होती तेव्हा फुलपाखरू तिच्याजवळ आले. आपले कोमल मखमली पंख उडवत ते शुभदाला म्हणाले, शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. कोण म्हणाले? फुलपाखरू. कोणाला? शुभदाला. ये माझ्या मागे, माझ्या मागे ये. शुभदा फुलपाखराच्या मागे जाऊ लागली. शुभदाला घेऊन फुलपाखरू नदीजवळ आले. कुठे आले? नदीजवळ आले. नदीच्या नितळ पाण्यात, नितळ म्हणजे स्वच्छ पाण्यात, निळ्या आभाळाची नक्षी डोलत होती. टेकडीवर विविध रंगी रानफुले वाळ्याशी खेळत होती. ओके, जे फुले आहे, रानफुले, ते कोणासोबत खेळत होती? वाळ्याशी, हवेशी. आजूबाजूच्या हिरव्यागार झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती. कोणाची भरली होती? पक्ष्यांची शाळा भरली होती. आकाशात कापसासारखे पांढरे शुभ्र ढग जमा झाले होते. त्या झाडाला सप्तरंगांचा झोका टांगलेला होता. ते मोहक रंग पाहून शुभदाला हरखून गेली. हरखून म्हणजे तिचे मन भारावून गेले. ते रंग पाहून खुश झाली ती. शुभदाला झोक्यावर बसून झोके घ्यावेसे वाटले. ओके, शुभदाला काय घ्यावेसे वाटले? झोके. कशावर बसून? झोक्यावर बसून. ती झोक्यावर बसली, पण झोका पुढे जाईच ना. झोक्याला मागून कोणीतरी ओढत आहे असे तिला वाटू लागले. म्हणजे तिला असं वाटले कोणीतरी मागून माझा झोका खेचत आहे, पुढे जाऊ देत नाही आहे. तिने डोळे उघडले तर समोर आई उभी होती. आई म्हणाली, का ग हसतेस? कोण म्हणालं? आई म्हणाली. कोणाला? शुभदाला. का ग हसतेस? शुभदा हसतच म्हणाली, मला ना एक गोड स्वप्न पडलं. असं काय होतं स्वप्नात? आईने परत विचारले. असं काय होतं स्वप्नात? थांब दाखवते तुला. हे कोण म्हणालं? शुभदा म्हणाली. थांब दाखवते की स्वप्नात काय होतं. शुभदाने तिचे स्वप्न कागदावर रंगविले. कशावर? कागदावर. हे पहा, इथे दिसतंय ना ड्रॉइंगमध्ये. आईने ते पाहिले आणि आई म्हणाली, अरे वा, सुरेख, सुंदर. सुरेख म्हणजे सुंदर. अगदी तुला आवडणाऱ्या रंगासारखेच. बरोबर. तर ही आहे रंगांची मजा. तुम्ही पण मोठ्याने एकदा वाचून पहा. ओके. चला तर आपण प्रश्न आणि उत्तर पाहूया. ओके. आपण हे शब्द पाहिले. कोमल म्हणजे नाजूक, मखमली म्हणजे मऊ मऊ, नितळ म्हणजे स्वच्छ, मोहक म्हणजे सुंदर, हरवून जाणे म्हणजे आनंदून जाणे, भारावून जाणे. चला तर एका वाक्यात उत्तर लिहा. एका वाक्यात. शुभदाला घेऊन फुलपाखरू कोठे आले? आता मला सांगा, कोठे आले शुभदाला घेऊन? हे पहा इथे. फुलपाखरू आले आपले इथे मखमली. शुभदाला घेऊन कुठे आले? शुभदाला घेऊन फुलपाखरू नदीजवळ आले. बरोबर, ही लाईन, नदीजवळ आले. बरोबर, तर याचा आन्सर काय झालं? नदीजवळ आले. शुभदाला घेऊन फुलपाखरू नदीजवळ आले. आजूबाजूच्या झाडांवर कोणाची शाळा भरली होती? पक्ष्यांची. बरोबर, पक्ष्यांची शाळा भरली होती. आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती. शुभदा हरखून का गेली? म्हणजे भारावून का गेली? आनंदी का झाली?
का? बिकॉज शुभदा मोहक रंग पाहून हरखून गेली. तिने काय पाहिलं? मोहक रंग पाहिले. मोहक म्हणजे सुंदर रंग पाहिले. शुभदाने तिचे स्वप्न कशावर रंगविले? आपण आत्ताच पाहिलं. कशावर? कागदावर. कागदावर रंगवून कोणाला दाखवले? आईला दाखवले. प्रश्न 2. खालील वाक्य कोणी म्हटली आहे? ओके. का ग हसतेस? हे कोण म्हटलं कोणाला? आई म्हटली. शुभदाची आई शुभदाला म्हटली. ओके. हे पहा. का ग हसतेस? आईने म्हटले. थांब दाखवते तुला. मग त्याच्यानंतर शुभदा काय म्हणते? थांब दाखवते तुला काय स्वप्न होते. हे कोण म्हटलं? शुभदाने म्हटलं. शुभदा आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. हे कोण म्हटलं? फुलपाखरू म्हटलं की चल माझ्यासोबत, मी आज तुला गंमत दाखवणार आहे. कोण म्हटलं? फुलपाखराने शुभदाला म्हटलं स्वप्नामध्ये. असं काय होतं स्वप्नात? हे कोण विचारत आहे? आई विचारत आहे. आई परत विचारते की काय होतं असं स्वप्नात तुझं? बरोबर? आता चौकट पूर्ण करा. शाळेत जात असलेली. कोण शाळेत जात होती? शुभदा. बरोबर? शुभदा. शाळेत जात असलेली शुभदा. कोमल मखमली पंख उडवणारे. कोण उडवत होते पंख? फुलपाखरू. इथे पहा फुलपाखरू. आकाशात पांढरे शुभ्र जमलेले. काय जमले होते आकाशात? ढग. पांढरे शुभ्र काय जमले होते? ढग. झाडाला टांगलेला. काय टांगलेला होता झाडाला? झोका. बरोबर? आता हे तुम्हाला कोणकोणती स्वप्ने पडतात याविषयी तुम्ही गप्पा करायचे आहे. त्यात तुमचे स्वप्न तुम्हाला माहिती. प्रश्न 2. इंद्रधनुष्याचे निरीक्षण करून त्यातील रंगांची नावे सांगा. आता हे माहिती आहे का तुम्हाला? इंद्रधनुष्यामध्ये किती कलर असतात? हे पहा. जांभळा, निळा, आकाशी, हिरवा, पिवळा, नारंगी, लाल. बरोबर? असे 7 कलर असतात. आता हे खालील शब्दांना म्हणजे जे शब्द दिले त्यांना व हा प्रत्यय जोडून शब्द लिहा. आता त्यांनी उदाहरण दिलंय. टेकडी, टेकडीवर. पंख, पंखावर. बरोबर? झाड, झाडावर. झोका, झोक्यावर. कागद, कागदावर. वर हा शब्द जोडायचा आहे आपल्याला. आता रंगांची लपलेली नावे. आता ह्यामध्ये ना तुम्हाला नावे पाहायची आहे. आता हा यांनी दिलाय पांढरा. अजून कोणकोणता आहे? हा मला एक दिसतोय पिवळा. बरोबर? अजून कोणता आहे? कोणता दिसतोय? केशरी. हा एक दिसला मला. गुलाबी, हिरवा. बरोबर? आहे ना? किती कलर आहे? जांभळा. बरोबर? दिसले हे? हिरवा, गुलाबी, पिवळा, केसरी, राखाडी. राखाडी पण आहे का? जांभळाच. बरोबर? आता खाली ओळखा पाहू. लहानपणी हिरवा. ओके. लहानपणी हिरवा म्हणजे लहान असताना हिरवा कलरचा असतो. चव माझी आंबट. आंबट. चव कशी असते? आंबट. मोठेपणी पिवळा. मोठा झाल्यावर त्याचा कलर चेंज होतो. पिवळा होतो. चव माझी गोड. चव काय असते? गोड. मी तर आहे फळांचा राजा. ओळखा पाहू मी कोण? आता याचे आन्सर तुम्ही मला द्या कमेंटमध्ये. ओके? की काय असेल? लहानपणी हिरवा असतो. चव माझी आंबट. चवीला कसा असतो? आंबट असतो. मोठेपणी पिवळा होतो तो मोठा झाला की आणि त्याची चव मस्त गोड लागते. आणि मी तर आहे फळांचा राजा. ओळखा पाहू मी कोण? याचा आन्सर आता मला तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं. चला आता पुढे जाऊया. आता खालील शब्दांचे विशेष वर्णन करणार आहे. ओके. आता हे कवितेमध्ये कसं वर्णन केलंय? पंख. मखमली पंख म्हटले त्यांनी. बरोबर? इथे काय म्हटलं त्यांनी? मखमली पंख. रानफुले, विविध रंगी रानफुले. रानफुले कोणकोणत्या रंगाचे? विविध रंगी. पाणी, नितळ पाणी, स्वच्छ पाणी असं म्हटलंय ना कवितेमध्ये. झाडे, हिरवीगार झाडे. कोणत्या कलरची? हिरवीगार झाडे. आभाळ कसं होतं? निळ्या कलरचं आभाळ होतं.
ढग कसे होते? पांढरे शुभ्र होते ढग. बरोबर, हे मी दिलेले आहे इथे. रंगांना जोडून येणाऱ्या विशेष शब्दांच्या जोड्या लावा. आता लाल, लाल काय असतो? लाल भडक, आपण काय म्हणतो? लाल भडक म्हणतो. काळा कुट्ट, काय काळा कुट्ट आहे असं म्हणतो आपण. ओके. हिरवा गर्द आणि पिवळा धमक. बरोबर. हे पहा, मी इथे या साईडला दिलाय. लाल भडक, काळा कुट्ट, हिरवा गार, पिवळा धमक. आता इथे आपल्याला हे असं दिलंय. ओके, ऑप्शन दिले, तर त्यामध्ये काय येईल? झुळझुळ काय वाहतो? वारा. पावसाचे काय असतात? ढग. आता यांनी इथे ढग दिला नाहीये पुस्तकामध्ये, पण तिथे ढग पाहिजे होता. हिरवीगार काय असते? झाडे. बरोबर. आता हे वाचन करायचं आहे. हे शब्द दिले आहे, या शब्दांचे वाचन करायचं आहे. मखमली, फुलपाखरू, नदी, नितळ, रामफुले, हिरव्यागार, पांढरशुभ्र, सप्तरंगी, मोहक, स्वप्न, सुरेख. खाली जो दिलाय त्याचं पण वाचन करायचं आहे आणि तुम्हाला हे खाली उदाहरण दिलंय, म्हणजे स्वल्प पूर्ण विराम द्यायचा आहे, म्हणजे फुलस्टॉप द्यायचं आहे तुम्हाला इथे. फुलस्टॉप द्यायचा आहे. ओके. चला हसूया. निखिल म्हणतो इथे, अरे माझी मांजर हरवली आहे. नंदिनी काय म्हणते? मग तू वर्तमानपत्रात जाहिरात का देत नाही? म्हणजे तू ॲडव्हर्टाईज का नाही देत? तर निखिल काय म्हणतो? पण माझ्या मांजरीला कुठे वाचता येतं? आलं का हसू तुम्हाला? हसू आलं तर हसून घ्या. आता हे कृतीतून शिकूया. इथे कृती दिली आहे पुढच्या पेजला. ओके. आता हे पहा काय करतोय. आता तुम्ही कधी EVS पार्ट 1चं सॉईलचं पाहिलं असेल, तर तिथे पण सांगितलंय की पॉट कसा बनतो. बरोबर. नाही पाहिलं असेल तर मी म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये पण EVS पार्ट 1चे ते फर्स्ट जे आहे ट्विझरचा लेसन, मी त्याची लिंक देऊन देईल. तुम्ही नक्की पहा, ते प्लेलिस्टमध्ये आहे माझ्या. श्यामने माती आणली. काय आणली? पहिले माती आणली. चिखल तयार केला. काय केला? चिखल. चाक फिरवले. चाक गळागळा फिरू लागले. चिखलाचा गोळा चाकावर ठेवला. गोळ्याला आकार दिला, त्याने आकार दिला. मस्त छानसे मडके तयार झाले. हे दिसतंय ना, हे ह्या चित्रामध्ये मडके तयार झाले. त्यावर सुरेख रंगकाम केले. हे पहा, मस्त नक्षी केली, रंगकाम केले. तर आता मला सांगा, एक क्रम लावायचा आहे की त्याने पहिले काय काय केले. आता पहिले काय केले त्याने? श्यामने माती आणली. बरोबर. पहिले क्रम काय येईल? माती आणली, तर इथे 1. मग त्याच्यानंतर काय केले? चिखल तयार केला. आहे का इथे? नाही. चाक गळागळा फिरू लागले. हे 2. हे 2 नंबरचा. गळागळा फिरू लागले. मग त्यानंतर चिखलाचा गोळा चाकावर ठेवला. ओके. हे श्यामने चिखलाचा गोळा चाकावर ठेवला. 3 नंबर. मस्त. मग त्यानंतर काय झाले? मडके तयार झाले. 4 नंबर. आणि मग लास्टला काय? मग त्याने रंगकाम केले त्यावर. बरोबर. आता खालील अक्षरे वाचा आणि ओठाचा उपयोग होणाऱ्या अक्षरांना गोल करा. ओठाचा म्हणजे की तुम्ही जेव्हा ते शब्द बोलता तेव्हा तुमचे दोघं होठ एकमेकांशी असे म्हणजे टच होतील. बरोबर. असे कोणते शब्द आहे यामध्ये? आता क बोलून पहा. क, क माझा तर होत नाहीये. प, प दोघं होठ असे जॉईन होत आहे. बरोबर. प, तर इथे होठाचा उपयोग होत आहे प ला. बरोबर. तुम्ही बोलून पहा, मोठ्याने बोलून पहा. न, न ला होत नाही होठांचा उपयोग. ब, ब होत आहे. बरोबर. ब, दोघं होठ असे एकमेकांशी जुळत आहे. ब, ब, ब बोलताना. च, च ला होत नाहीये. म, म ला पण होत आहे. य, य ला नाही होत आहे. फ, फ, फ ला होत आहे. बरोबर. चला,
तर तुम्ही एकदा ती मस्त मोठ्याने वाचा आणि त्याची प्रॅक्टिस करा. सो थँक यू लर्नर्स. कीप लर्निंग आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे मला समजेल, माझं नवीन चॅनल आहे, तर मला अजून काही ॲड करता येईल का? आणि मला प्लीज कमेंट करा, सजेस्ट करा काही किंवा काही चांगलं असेल तेही कमेंट करा. ओके. चला तर भेटूया नेक्स्ट लेसनला. थँक यू.